रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये कोणत्या पेंटिंग लावू नये हे बघणार आहोत. घरात ही पेंटिंग असेल तर तुरंत बदला. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या नाही हे सांगितले जाते. त्याचप्रमाणे घरात कोणत्या प्रकारची पेंटिंग किंवा फोटो लावावेत हे देखील सांगितले जाते. आपल्या वास्तूमधील ऊर्जेसाठी कशा प्रकारचे चित्र आपण भिंतीवर लावू शकतो हे महत्त्वपूर्ण ठरते, असे वास्तुशास्त्र सांगते. त्याप्रमाणेच काही नकारात्मक ऊर्जा देणारी पेंटिंग किंवा फोटो घरात लावली जात नाहीत. ही चित्रे कोणत्या प्रकारची असतील ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. घरामध्ये आपण सुंदर पेंटिंग त्या घराची शोभा वाढवण्यासाठी लावतो. काही जणांना तर पेंटिंगचा इतका छंद असतो की महागडी पेंटिंग आणून आपल्या घरात लावतात. पेंटिंगमुळे घराच्या सौंदर्यात तर भर पडतेच, मात्र ही पेंटिंग तुमच्या घराच्या नकारात्मकता देखील होऊ शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तुशास्त्रानुसार काही चित्रे, फोटो किंवा पेंटिंग ही आपल्या घरात लावणे शुभ नसते असे बोलले जाते. याचे कारण म्हणजे त्या ठराविक पेंटिंगमधील ऊर्जा ही जर नकारात्मक असेल तर त्याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होऊ शकतो, असे वास्तुशास्त्र सांगते. चला तर मग पाहूयात अशी कोणती पेंटिंग आहे जी आपण घरात लावू शकत नाही. मावळता सूर्य. तर मावळत्या सूर्याची चित्र किंवा पेंटिंग घरात लावू नये असे सांगितले जाते. हे चित्र जर आपण बारकाईने आणि थोडे विचारपूर्वक पाहिले तर मावळतीचा सूर्य हा बुडणारा असतो. ज्या प्रकारे सूर्य मावळतो त्याची ऊर्जा ही घरात सकारात्मकता घेऊन येत नाही. हे चित्र तुम्हाला अधोगतीला अधोरेखित करते. मावळत्या सूर्याचे पेंटिंग घरात असेल तर यश मिळत नाही. मेहनत करून त्याचे फळ देखील मिळत नाही. घरात प्रगती होत नाही असे वास्तुशास्त्र सांगते. महाभारत, युद्धभूमी, अनेकांच्या घरात आपण महाभारतातील फोटो पाहतो. रणांगणात युद्धभूमीवरील घोडे, सैन्य हे वादाचे प्रतीक मानले जाते. असे फोटो घरात असतील तर त्याची नकारात्मक ऊर्जा कुटुंबावर नक्की पडते. घरात वादविवाद होऊ लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात. घरातील वातावरण क्लेशदायक होत असतं, वास्तुशास्त्र सांगतं. धबधबा, नैसर्गिक सौंदर्य असणारे पेंटिंग अनेकांच्या घरात पाहायला मिळतात. छान डोंगर, दऱ्या, झुळझुळ वाहणारे झरे, नद्या अशी पेंटिंग पाहायला तर खूप आकर्षक दिसतात. मात्र या पेंटिंगमध्ये जर उंचावरून खाली कोसळणारे धबधबे दिसत असतील तर ते नकारात्मकता दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार घरात धबधब्याचे चित्र लावणे म्हणजेच घरात पैसा टिकणार नाही. पैसा घरातून पाण्यासारखा वाहू लागतो असे म्हणतात. कितीही कमाई केली तरी पैसे टिकत नाहीत, त्यामुळे असे चित्र लावू नये. हिंस्र प्राणी. घरात पेंटिंगमध्ये हिंस्र प्राणी असू नये असे सांगतात. अशा चित्रांमुळे घरातील वातावरण खराब होते, घरातील सुखशांती निघून जाते असे म्हणतात. त्यामुळे कोणत्याही हिंस्र प्राण्याचे पेंटिंग घरात असेल तर ते काढून टाका. बुडणारे जहाज. काही जणांना दुर्मिळ किंवा अनोखी पेंटिंग घरात लावण्याचा छंद असतो. त्यामुळे अनेक जण बुडणाऱ्या जहाजांचे वेगवेगळे पेंटिंग घरात लावतात. मात्र त्या पेंटिंगची ऊर्जा तुमच्या घरासाठी अजिबातच शुभ नसते असे वास्तुशास्त्र सांगते. असे पेंटिंग आकस्मिक घटनांना दर्शवते, वाईट गोष्टी ओढवून घेऊ शकते. त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता ठेवण्यासाठी आणि घरातील वातावरण प्रसन्न असण्यासाठी अशी पेंटिंग घरात लावू नये. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्या प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या अशा कोणत्या पेंटिंग आहेत की ज्या आपण घरामध्ये आवर्जून लावायला हव्यात, याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेल. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की आपण कोणत्या पेंटिंग घरात लावू नये. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.